तिकडे हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष आमदार प्रकाश आवडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं। जनतेच्या विश्वासामुळे 2024चा खासदार मीच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाश आवडे जे आहेत, आताच आपण घोषणा केलेली आहे, निवडणूक लढवण्याची नेमकी कारण काय आहेत? निवडणूक लढवायचं एकच कारण आहे, देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर नरेंद्रजी मोदीच हे या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत, म्हणून मी निवडणूक लढवाल। माझ्या संपर्कातल्या सगळ्या लोकांनी जे मला सांगितलं, जे मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यातनं पुढं आलं, त्यातनं हेच आलं की 100% निवडून यायला पाहिजे असेल तर प्रकाश आवाडेंनीच राहायला पाहिजे। हे सगळं आल्यामुळं राहुलने स्वतः थांबायचा निर्णय घेऊन मला राहायला पाहिजे हा आग्रह केला आणि आम्ही आज तुमच्यासमोर येऊन माझी उमेदवारी जाहीर केली। मी माझा मतदारसंघ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आज भारतामध्ये सर्वाधिक आर्थिक क्रांती झालेला मतदारसंघ कसा मी तयार केला हे लोकांना सांगणार आहे। सर्वाधिक महिलांना रोजगार मी कसा दिला हे सांगणार आहे। इचलकरंजीमध्ये एक सुद्धा माणूस बेकार तुम्हाला मिळणार नाही। प्रत्येकाला मागेल त्याला काम देणारं माझं शहर आहे, हे कॉलर ताट करून मी सांगतोय आणि अभिमान मला आहे त्यात। तसा माझा लोकसभा मतदारसंघ करायसाठी म्हणून मी निवडणूक लढवतो। 2024चा आमदार तुम्हीच, खासदार तुम्हीच असाल। 100% मला विश्वास आहे 2024ला मीच खासदार असणार आहे आणि माझंच मत खासदार म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या बाजूला असणार आहे। 2024चा खासदार मीच असणार, कारण जनतेचा रेटा आहे की मी खासदार व्हावं, त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत आणि जनता जनार्दन माझ्या सोबत आहे अशी प्रतिक्रिया स्वतः प्रकाश आवडे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।